लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। 29 महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 डिसेंबरला निवडणुका जाहीर होतील त्याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्ण टाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मोठा निर्णय होय। आता लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, 2 हप्त्याचे 3000 रुपये आता मंजूर झालेले आहेत आणि हप्ता द्यायला उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झालेल्या होत्या। मग आता बहिणी नाराज राहू नये याकरिता सरकारने गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता जाहीर केलेले आहेत। म्हणजे गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्वच बहिणीच्या खात्यावरती आता येणार आहे। त्यासाठी फक्त एक अर्ज करावा लागणार आहे आणि हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पण आता 3000 रुपये कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर बँकेत जाऊन हे तुम्ही पैसे काढून आणू शकता असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तर चला हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सरकार सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची यादी, तालुक्यांची यादी पण या ठिकाणी आलेली आहे। ती पाहण्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर बातमी। तर बघा या ठिकाणी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघू शकता, सरकारने सांगितलं की लाडक्या बहिणीसाठी आम्ही मोठा निर्णय घेत आहोत। लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। उशीर झाल्यामुळे सरकारने 2 हप्त्याचे 3000 रुपये आता मंजूर केलेले आहेत आणि यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये टाकलेले आहेत। म्हणजे हे सर्व पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे देण्यात येणार आहेत, पूर्ण रक्कम टाकण्यात येईल। तर बघा आता तुम्हाला पण 2 हप्त्याचे 3000 रुपये पाहिजे असतील म्हणजे आता सरकार काय सर्वांनाच हे 2 हप्त्याचे 3000 रुपये देणार नाही। आता नवीन नियम असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे अर्जंटमध्ये करून घ्यावी। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही आणि तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। आता नवीन नियमामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली तरच त्यांना नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे 3000 रुपये मिळतील, अन्यथा असे पैसे भेटणार नाहीत। हे काम आता सर्वच बहिणींना करावं लागणार आहे। मग आता नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून हे 2 हप्त्याचे आपल्याला 3000 रुपये भेटतील त्याबाबतची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ती जर 2 कामे केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल आणि हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटायचे पण नाहीत। तर आता ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी नेमके हप्त्याचे पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात आता सरकार सर्वात आधी देणार आहे त्यांची यादी या ठिकाणी दाखवतो। कारण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 17वा हप्ता, त्यानंतर डिसेंबरचा एक 18वा हप्ता, टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये सर्वात आधी 16 जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत। यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। तर चला आता सविस्तर जिल्ह्यांची, तालुक्यांची तुम्हाला यादी दाखवतो। यादी लक्ष देऊन बघा, कारण यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटतील। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग पैसे तुम्हाला खूप उशिरा भेटू शकतात। आता चला नेमके पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात सरकार सर्वात आधी वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। बघा या ठिकाणी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या असून यादी देखील आलेली आहे। इथे बघा पुढे काय सांगितलं आहे तर आता तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही, कारण की आता यादीत नाव आले का नाही ते फक्त तुम्ही तपासा। कारण आता प्रत्येकाने एक छोटंसंच काम करायचं आहे, आपलं नाव यादीत आहे का, आलेलं आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का, तालुक्याचं नाव यादीत आहे का, ते तुम्हाला फक्त बघायचं आहे। जर तुम्ही बघता बघता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव त्या यादीत दिसलं तर लगेच तुमच्या खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे 100% येऊन जाणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। पण इकडे बघा ती यादीमध्ये आता तुम्हाला आपले जिल्हे, तालुके बघण्यासाठी लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कारण ती यादी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता लगेच दाखवत आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन आपला व्हिडिओ पाहत चला। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये
सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। फक्त तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे। तो जर अर्ज तुम्ही केला तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येतील। हे सर्वांना भेटणार आहेत। मग हे पण पैसे कसे मिळवायचे ती माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता आपला राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुमचा खूप मोठा फायदा हा नक्कीच होणार आहे। तर चला आता आपण पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी जमा करण्यात येत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पाहू। तर बघा या ठिकाणी आता यादी आलेल्या असून स्पष्टपणे आपल्याला जिल्हे तालुके देखील या ठिकाणी पाहायला मिळतच आहेत। सरकारने आता या ठिकाणी स्पष्टपणे नावं पण सांगितले आहेत। तिथे वरती बघा डायरेक्ट अधिवेशनातून सरकारचा निर्णय आता पाहायला मिळत आहे। अधिवेशनातून सरकारला निर्णय घ्यावा लागला। विरोधक म्हटले की हप्ता कधी देणार, तर सरकारने सांगितलं डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये मंजूर होत आहेत आणि हे कोणत्या क्षणी पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील। डीबीटीला सुरुवात करण्यास मान्यता देऊन टाकलेली आहे। डायरेक्ट नागपूर येथून सर्व महाराष्ट्रात पैसे बहिणीच्या बँक खात्यावरती येणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट 16 जिल्ह्यांची यादी पण पाठवली आहे व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी काही झालं तरी पैसे जमा झालेच पाहिजे। तर चला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत त्यांची नावं सांगतो। तर यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा। बघा अमरावती जिल्हा विदर्भामध्ये येतो। अमरावती जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबरचा 18वा हप्ता 1500 रुपये असे 2 हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी सरकार टाकणार आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो आणि सर्व बहिणी आता खुश होणार आहेत, कारण की ही सर्व रक्कम आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने मंजूर केलेली आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे सोलापूर जिल्हा। बघा 16 जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी आलेलं असून सोलापूर जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी डायरेक्ट रक्कम सरकारला आता द्यावी लागणार आहे। आता सोलापूर जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार असून 17वा हप्ता 1500 रुपये मंजूर केला। आता कोणत्या क्षणी नोव्हेंबरचे पैसे वाटप होतात, लगेच डिसेंबरचे 1500 रुपये जमा होतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वांनाच आता 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटणार नाहीत। यावेळी सरकारने हप्ता देताना मोठा बदल केलेला आहे व सांगितलं आहे की प्रत्येक बहिणीने ही 2 कामे करावी। जर ही 2 कामे केली नाहीत तर कोणालाच हप्ता भेटणार नाही, कारण यावेळेस नवीन नियम आहे। आधी कसं व्हायचं, डायरेक्ट तिकडून हप्ता वाटप सुरू केला की बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा व्हायचा, काही काम करायची गरज नव्हती, दर महिन्याला पैसे यायचे। पण आता तसं नाही, आता ऑटोमॅटिक काय आपोआप पैसे येणार नाहीत, मनाने पैसे येणार नाहीत। तुम्हाला आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावीच लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केले तर लगेच तिकडे सरकारला कळेल की या बहिणीची ही 2 कामे पूर्ण झाली आहेत। मग जसे तुमचे काम पूर्ण झालेले दिसेल सरकार लगेच तिकडून तुमच्या खात्यावरती हे 2 हप्त्याचे 3000 रुपये टाकेल। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर लगेच तिकडे सरकारला पण समजणार आहे की या बहिणींनी ही 2 कामे केली नाहीत, मग सरकार तुम्हाला लगेच हप्ता देणार नाही। मग तुमचा हप्ता एखाद्या वेळेस बंद पण होऊ शकतो। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे 2 हप्त्याचे 3000 रुपये आपल्याला भेटतील ती माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला अजून काय करूयात, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, तसेच गॅस सिलेंडरचे जे 830 रुपये सरकार देणार आहे ते पण कशी मिळवायची आता ती पण माहिती तुम्हाला देणार आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर बघा आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। या ठिकाणी काय सांगितलंय तर बघा पहिली यादी जाहीर झालेली आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 मंजूर झाले। आत्ताच मोठी घोषणा सरकारने केल्याचं बघायला मिळतंय, खुशखबर आलेली आहे। बघा दुसरी यादी पण जाहीर केली। डिसेंबरच्या हप्त्याचे 1500 मंजूर झालेत। आता हे टोटल 3000 रुपये 100% येणार, कारण मंजूर होतील का नाही असं वाटत होतं, पण बघा अखेर आनंदाची बातमी आली। बघा आत्ताच मोठा निर्णय झाला, दीड म्हणजे 3000 हे 3000 मंजूर झालेले आहेत आणि तिसरी यादी सरकार तयार करत आहे। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांच्या खात्यावरती आता येणार, सरकारने स्पष्ट सांगितलं। बघा मोठी घोषणा झालेली आहे, पण आता एक अर्ज करावा लागेल। जर तुम्ही तेवढा अर्ज जर केला ना डायरेक्ट तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील। मग कसं करायचं, कोणता अर्ज करावा लागेल ते सांगतो, म्हणजे काय होईल तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता लवकरात लवकर मिळून जाईल। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हे सर्व पैसे तुम्हाला भेटणार आहेत। तर बघा आता सरकारने आत्ताच घोषणा केली आहे, डायरेक्ट आता
पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी या तिन्ही याद्या मंजूर केलेल्या आहेत. पहिल्या यादीत 1,500 रुपये नोव्हेंबरच्या हप्त्याचे आहेत, वाटपाचे आदेश आता दिलेले आहेत. त्यानंतर दुसरी यादी डिसेंबर हप्ता मंजूर होत आहे. टोटल 2 हप्त्याचे 3,000 रुपये डायरेक्ट जमा होतील. 16 जिल्ह्यामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून या 16 जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचं दिसणार आहे. या 16 जिल्ह्यातच सर्वात आधी पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात सरकार पैसे देणार आहे. तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी या ठिकाणी आता आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी यादी आलेली आहे आणि इथे वरतीच सांगितलं आहे की 16 जिल्ह्यात 75 तालुक्यात हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत. जर या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यात हे पैसे भेटतील किंवा तालुक्याचं नाव असेल तरी पैसे भेटतील. बघा आता नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणती तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे. तरी त्या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन बघा, फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. यादीत तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का ते तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्हा आहे. या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार असून एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती हे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. नोव्हेंबरचा 17वा हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होईल 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये पण येणार आहेत. टोटल 3,000 रुपये आता हे कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींनो खात्यात येतील. आणि सरकारने सांगितलं आहे पैसे वाटपाला उशीर होण्याचं कारण म्हणजे निवडणुका सुरू असल्यामुळे आम्हाला काही निर्णय घेता आला नाही, कारण तसे नियम असतात. कारण की नियम कोणता असतो तर निवडणुकीच्या आधी डायरेक्ट कोणत्याही योजनेचे पैसे हे कोणालाही देता येत नसतात. जर दिले तर ते एक वेगळ्या स्वरूपाचं निवडणूक जिंकण्यासाठी पैसे दिलेत का असे प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे सरकारने काय केलं, थोडे पैसे थांबवले आणि सांगितलं की निवडणुका होईपर्यंत पैसे द्यायचे नाहीत. मात्र मतदान आता झालेलं आहे व आता हे पूर्ण पैसे टाकण्याचं काम सरकारकडून सुरू होत आहे. तर हे 16 जिल्ह्यात आणि 75 तालुक्यात पैसे देण्यासाठी मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. तर बीड जिल्ह्यात देखील हे पैसे येणार आहेत. त्यानंतर काही तालुके आहेत यामध्ये बघा पैसे वाटप होणार आहेत. इकडे बघा चांदूर बाजार तालुका, या तालुक्यात देखील पूर्ण 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा होतील. त्यानंतरचा तालुका इकडे बघा धारूर, या धारूर तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. या ठिकाणच्या सर्व लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे आता 3,000 रुपये येऊन जाणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर गेवराई तालुका, या तालुक्याचं नाव पण आता यादीत आलेलं आहे. आता गेवराई तालुक्यातील एक ना एक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे. गेवराई तालुक्यात 2 हप्त्याचे म्हणजेच नोव्हेंबरचे 1,500 रुपये 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता 1,500 रुपये हे टोटल 3,000 मंजूर झालेत. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता या तालुक्यात जमा होणार आहेत. त्यानंतरचा तालुका इकडे बघू शकता केज तालुका, त्यानंतर माजलगाव तालुका हा देखील आहे. त्यानंतर वडवली तालुका, त्यानंतर याही ठिकाणी सर्व तालुक्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे एक ना एक लाडकी बहीण आता खुश होणार असून सर्वांच्या खात्यावरती टोटल पैसे हे जमा होऊन जातील. असा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी बघा आता ही घोषणा राज्य सरकारने आता डायरेक्ट जारी केलेली आहे आणि एक ना एक लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती पण यादी आता या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पैसे वाटपाला अखेर सुरुवात करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर झाला. बघा त्यापूर्वीच सरकारकडून अजून एक खुश खबर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच की आता लवकरच 2,100 रुपयेचा हप्ता सुरू होण्याची शक्यता. म्हणजेच की जे 1,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीला दर महिन्याला येतो तो 1,500 नाही तर आता लवकरच 2,100 रुपयांची येण्याची शक्यता बघायला मिळत आहे. यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला मोठा दिलासा आता नक्कीच मिळेल. कारण 2,100 रुपयांचा हप्ता निवडणुकीनंतर आम्ही देणार आहोत असं देखील वक्तव्य सर्वांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणीनो लवकरच 2,100 रुपये म्हणजे 2,100 रुपयांचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जाईल. यामुळे कसलीच काळजी, चिंता माता भगिनींना, लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी बघा हे तर पैसे वाटप होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते म्हटले की आता योग्य वेळ येताच लगेच आपण लाडक्या बहिणीला 2,100 रुपयांचा हप्ता पण सुरू करणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. आता कोणत्याही क्षणी कोणत्याही महिन्यात हे पैसे तुम्हाला येण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आता काळजी आणि चिंता करण्याची तुम्हाला कसलीच गरज पडणार नाही. तर चला हे आपण पाहूयातच. मात्र त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात किती वाजून किती मिनिटाला आता पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत आता ती
पण माहिती सांगतो. जर तुम्ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत नाही बघितला आणि सरकारने सांगितलेली ती 2 कामे जर केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. नवीन नियम सरकारने आता लावलेला आहे. तर चला कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्वात आधी आपल्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील. आता ती माहिती तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पहिलं काम करायचं आहे. आदिती तटकर यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्वात आधी अशा महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार आहोत ज्यांनी आम्ही सांगितलेली कामे केली असतील असं सरकारने सांगितलंय. मग आता सरकारने सांगितलेली जर तुम्ही कामे केली असतील तर आता तिकडून पैसे पाठवल्यावर इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत आणि तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तसा एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक, त्यानंतर बँक खात्याशी लिंक हे असणं पाहिजे. जर बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न नसेल, लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्याच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. जर तुम्ही हे लिंक केलं नसेल तर करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-KYC. आता ई-KYC देखील अर्जंटमध्ये करून घ्यायची आहे. ई-KYC केल्यानंतर सर्वात आधी लगेच तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे हे 3000 रुपये डायरेक्ट जमा होऊन जातील. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 3000 रुपये 100% तुम्हाला मिळणार आहेत आणि हा एक सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो असं देखील आपण डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण तसा मोठा निर्णयच आता राज्य सरकार डायरेक्ट घेत आहे आणि हे पूर्ण पैसे डीबीटीतून देण्याचा ठराव देखील आता मंजूर करत आहे. बघा डायरेक्ट चेकवरती सही झालेले आहे. आता कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत, नेमके पैसे आता कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी येतील आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहेत त्या जिल्ह्यांची एकदा नावं तुम्हाला 1 मिनिटात यादी दाखवत आहे. आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि ते सांगितलं आहे की हे पैसे आता पूर्ण जमा होऊन जातील. येथे पुढे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. डायरेक्ट आम्ही डीबीटीतून पैसे देत आहोत आणि या 16 जिल्ह्यात डायरेक्ट डीबीटीला सुरुवात होत असून मुंबईमधून नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे आणि इकडे अधिवेशनातून नागपूरकडून 18व्या हप्त्याचे म्हणजे डिसेंबरचे पैसे असे टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये टाकण्यात येणार आहेत आणि हे सर्व जिल्ह्यात डायरेक्ट डीबीटीतून सरकार देणार आहे. जर एकदा पैसे पाठवले तर 2 दिवसाच्या आत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका. कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत, सर्वात आधी पैसे या SBI बँकेत पण येणार आहेत. जर तुमचं खातं SBI बँकेत असेल म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल तर सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील टोटल पैसे वाटपाला सरकार आता सुरुवात करत आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये पण ज्यांचं खातं असेल अशा सर्वांच्या खात्यावरती हे 2 हप्त्याचे 3000 रुपये आता जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. या बँकेत देखील सर्वात आधी पूर्ण पैसे येऊन जातील. यामुळे एक ना एक लाडक्या बहिणींना, माता भगिनींना चांगला मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून लवकरच मिळत आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. कारण तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता मंजूर केलेला आहे. डायरेक्ट पैसे वाटपाचे आदेश देखील जाहीर काढलेले असल्यामुळे सर्व माता भगिनींना एक सर्वात मोठी खुशखबर मिळत आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. त्यानंतर इकडे बघा सरकारकडून सर्वात आधी पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी आलेली आहे. तर चला ती यादी तुम्हाला एकदा दाखवतो. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार आता यादी देखील दिसत आहे. या ठिकाणी 16 जिल्ह्यात 75 तालुक्यात पैसे तर जमा होणार आहेत. पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात देखील 2 हप्त्याचे 3000 रुपये आता येणार आहेत. लक्ष देऊन बघा यादी तुम्हाला दाखवत आहे. जिल्ह्यांची यादी आहे. या लातूर जिल्ह्यात देखील 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार आहेत. आता हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागत असेल असा तुमच्या मनात प्रश्न असेल तर चला ते पण सांगतो. तर बघा सर्वात आधी जे गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती असेल तर ते तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागेल. हे झालं पहिलं काम. दुसरं काम तुम्हाला करावं लागणार आहे. CSC केंद्रावरती जायचं आहे व त्याबाबत तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की आमच्या घरची अशी परिस्थिती आहे, आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो, असे हप्ते मिळतात, मग आम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळू शकतो का? जर त्यांनी सांगितलं हो नक्कीच तुम्हाला मिळू शकतो, तुम्ही याआधीच फॉर्म भरायला पाहिजे होता. जर तसं ते म्हणले तर मग तुम्ही लगेच फॉर्म भरायचा आणि काय करायचं ते फॉर्म भरतील, जे कागदपत्र सांगतील ते त्यांना द्यायचे आणि सर्व व्यवस्थितपणे झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळत जातील. मग तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत अधिकृत माहिती सरकारकडून जाहीर झालेली नाहीये. एक सूत्रांकडून आलेली माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व 10 ते 12 लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यांचा पण नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.